नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत रायता आणि पांजरपोळा या ठिकाणी ब्रिजवरले। आपण माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर वास्तवतेचं भयान रूप आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न या ठिकाणी बघावा लागेल। मशाच्या यात्रेसाठी जवळजवळ महाराष्ट्रातून लाखो भाविक इथं मशाच्या दिने जातो काय मिळतोय, पण गेल्या 4 तासापासून आपल्याला एक गाडी इथे या ठिकाणी बंद पडलेली आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिकचा अधिकारी नाहीये। गेले 4 तासापासून ही संपूर्ण वाहतूक कोंडी ठप्प आहे। इथे आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून बघतोय की अनेक लोक या ठिकाणी मार्ग मोकळा करतायत, पण मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारचा ट्रॅफिकचा अधिकारी बघायला मिळत नाही। माझ्या पाठीमागे दूरवर जर बघाल आपण लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण दूरवरचा हे क्षणचित्र नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण दाखवतोय। दूरवर लागलेल्या भरा मोठ्या रांगा आणि गेले 4 तासापासून ही ट्रॅफिक कोणत्या इथे आपल्याला पूर्णपणे आपल्याला ठप्प झालेली बघायला मिळते। आपल्याला रायता आणि पांजरपोळा ब्रिजवरली ही वास्तवतेची भयान रूप आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न म्हणावा लागेल। पण प्रश्न हा उभा राहतो की जर या ठिकाणी वाहतूकचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी बघायला मिळत नाही, रस्त्याच्या कडेला 2 व्हीलर चालक असतील, हेल्मेट कुठे आहे, लाईट कुठे आहे, अनेक प्रश्न विचारणारे, सीट बेल्ट घातलाय का हा प्रश्न विचारणारे पोलीस अधिकारी गेले कुठे। जर एकीकडे आपण निर्बंध लावताय, शासनाचे नेम लावताय, पण मात्र दुसरीकडे जर अशा पद्धतीनं लोकांना नरक आणि मरण यातना भोगावते तर नक्की वाहतुकीतले अधिकारी करतायत काय। कारण आपण पुढे लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय हे क्षणचित्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण हे क्षणचित्र बघू शकतो। नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या आपण माध्यमातून हे क्षणचित्र बघू शकतो। गेले 2 तासापासून ही वाहतूक कोंडी आपल्याला ठप्प झालेली बघायला मिळतोय। दूरवरच्या लागलेल्या भल्या मोठ्या रांगा आणि हा बंद पडलेला, माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर हा बंद पडलेला एक जो वाहन आहे त्यामुळे ही वाहतूक कोंडी पूर्णपणे ठप्प झालेली आहे। जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला ही वाहतूक कोंडी बघायला मिळते। आपण मोठ्या लागलेल्या रांगा, आज रविवारचा दिवस आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी आपल्याला मशाची जी यात्रा बघायला मिळते तिथले आपण हे दृश्य बघतोय। जाताना मात्र गेले 3 तासापासून ही वाहतूक कोंडी आपल्याला ठप्प झालेली बघायला मिळते। कारण गेले अनेक वेळापासून हा संपूर्ण परिसर आहे तो आपल्याला वाहतूक कोंडीमुळे ठप्प झालेला बघतोय। कारण हे असणारा अरुंद ब्रिज आणि घडलेल्या घटनेमुळे आपल्याला संपूर्ण वाहतूक यंत्रणा आपल्याला ठप्प झालेली बघायला मिळते। दूरवरच्या ब्रिजवर जर आपण बघाल तर या ठिकाणी नदीच्या पात्राच्या कडेवर असणारी ही वाहतूक कोंडी आणि जत्रेच्या दिशेने जाणारी अनेक मंडळी, त्यामुळं लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो, जर वाहतूक विभागातले अधिकारी इथं कोणीही बघायला मिळत नाही, कारण वास्तवतेचं भयान रूप आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न। पण मात्र हा प्रश्न उभा राहतो, जर आपण अनेक प्रश्न विचारत असाल तर मात्र आमचा हा प्रश्न आहे की वाहतुकीतले अधिकारी गेले कुठे। कारण वाहतुकीतले जे अधिकारी आहेत आपण बघू शकतो, काका काय वाटतंय किती वेळापासून आपण आता 2 तास जवळपास, मग अनेक प्रश्न, सीट बेल्ट घातला का, लायसन आहे का, विचारणारे अधिकारी गेले कुठे, काय कोणच नाहीये, एक पण नाहीये। आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक लोक आपल्याला संतप्त बघायला मिळत आहेत। कारण गेले 2 तासापासून ही वाहतूक कोंडी आपल्याला ठप्प झालेली बघायला मिळते। बंधू, किती वेळापासून आपण ट्रॅफिक मध्ये आहात? पाऊण तास झाला। काय वाटतंय? मी केला आता पोलिसांना फोन, आता ती गाडी बंद पडले। आपण बघू शकतो या ठिकाणी अनेक प्रश्न, पण हा प्रश्न उभा राहतो, जर असा प्रश्न असेल तर मात्र अनेक प्रश्न विचारणारे अधिकारी आणि ट्रॅफिकचे अधिकारी गेले कुठे हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो। कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, रायता ब्रिज, पांजरपोळा, कल्याण।